तर कसं आहे पब्लिक, तर नमस्कार, मी रोहन पटेल. आजच्या नवीन ब्लॉग मधून सगळ्यांचं स्वागत. आपल्या बहिणीचं लग्न आहे ना, आपणच मागं राहिलोय कारण समधी पाहुणा पुढे बसून दिल्यामुळे आपल्याला गाडीच नव्हती जायला. अक्षभाऊची गाडी 1972 साली मधली, बघा गडी कार्यकर्ते काय म्हणतात आता गाडी. आई भाऊ काय लावायची? कार्यकर्त्यांना एसी जमत ना, त्याच्यामुळे एसी बंद केलाय. गाडीत उपर विपर समज होतं, पण कार्यकर्ते म्हणले नको कांटा आहे वाचतात म्हणून बंद ठेवलं होतं. समजातले टाइम पोचला मंगल कार्यक्रम. समजे आपली गाडी बघत होते सुमो मस्त पैकी. म्हणले बघा, म्हणलं खरं आहे. मग आता आले आम्हाला मटेरियल खाली करायला लावून अक्षय म्हणतात आता काय ना घ्या मटेरियल खाली करून. म्हणलं खरं आहे तुमचं. म्हणलं मटेरियल खाली कराय कार्यकर्ते बोलून घेऊन यावं. म्हणलं चला, म्हणलं आता येऊ कार्यकर्ते घेऊन. मंगल कार्यालय पालत घातलं, पण कार्यकर्ते काही गावले नाही. म्हणलं चला जेवणाची इकडे बघून यावं. तर हे कार्यकर्ते सगळ्यात आधी जेवून बसले होते इथं येऊन. जेवलं घ्यायला लगेच झोप पाहिजेत. बघा हे थोड्या वेळाने तुम्हाला झोपलेलं दिसते कुठे. कार्यकर्त्यांना म्हणलं ओरखलं लवकर बाहेर या. कार्यकर्ते म्हणून मटेरियल खाली घेतला नाही तर निवांत बसवले. बघा हे कशी निहार बसले देवासारखे. तुम्हाला तर कळायला असतं का बसले इथं. आपण आपली कपडे घेतली बदलून आणि मग काय आलो स्टेजवर. कार्यक्रम झालतात चालू. म्हणलं चला तर काही विषयच नाही. आता नवरदेवचे काढल्या कार्यकर्त्यांनी घरातलं तांदूळ आणलं होतं पिशीत भरून. म्हणलं आता हाणतोय ब्राह्मणच तोंड. म्हणलं ब्राह्मण पळून गेलं लग्न राहीन. म्हणलं काय लय नका हाणू. म्हणलं सावकाश हाना. ब्राह्मण गेले आपल्याला आपली घरची दोपाटत्यान. म्हणलं सावकाश हाना. विचारला कोणतरी खावं. बघा कोण खावं तुम्ही ऐका ना. म्हणलं खरंय. आता कार्यकर्त्यांचं लात मिठूस तर आपलं लग्न लागलं. म्हणलं चला मग आता काही विषय नाही. म्हणलं यावर कोण टाकत्या. लग्न लागलं असं कालवर जेवाय पाहिल्या. बघा येऊन बसले जेव्हा त्या तोंड दाखवतात लगेच. खरंय म्हणलं तुमचं. आता मग आला आपण स्टेजवर नाही बघ इतका हसत की त्याचं घर आपल्याला कळालं. त्याच्यामुळे काही विषयच नाही. या पाहुण्यांची सिरियस गप्पा चालले तर आपण गेल्यामुळे त्यांना डिस्टर्ब झाल्यामुळे त्यांच्या गप्पा थांबल्या. इथं काहीतरी कार्यक्रम चालला होता. प्रत्येकाला एक साडी एक डबा 3 चाललं होतं. म्हणलं त्या सावकाश एक पण पाहुणा राहू कोणी हुकून नका देऊ. म्हणलं एखादं हुकलं तर तुम्हाला माहिती काय होईल. मागाशी म्हणलो होतो कार्यकर्ते कुठतरी झोपणार. बघा आता इथे येऊन गाडीत येऊन झोपलेच ना. समधी जेवून गेले तरी म्हणले आमचं बागलं नाही. यांनी चौथा टाइम यांचा जेवायचा आहे. म्हणलं जेव्हा सावकाशात दोघं तुम्ही. कार्यकर्त्यांनी झोपा झाल्या. मग कार्यकर्ते फोटो काढायवर आलेत. म्हणलं तुमचंच खरं आहे. आता भेटू मग पुढल्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.